श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहा, आज आहे चतुर्थी आणि इथं आपला स्वामींना उपवासाचा नैवेद्य दाखवत आहे. चिप्स, साबुदाणा खिचडी, शेंगदाणे वगैरे चतुर्थी असल्यामुळं आपण बनवलं होतं. तर महाराजांना नैवेद्य झाला सकाळचा. तर आजचा आपला मेनू आहे पहा, सगळ्यांच्या आवडतीचा. ज्यांना पण आवडत नाही ते पण बोटं चाटून पुसून खाणार आहेत. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. इथं आपण पालक छान शिजून घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घालून छान मॅश केलं आहे. त्याच्यानंतर आपण हे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे वरून. थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे, हिंग पावडर. आणि खूप छान असा पालक टेस्टीला होत आहे. आपण आज आलू पालक बनवत आहोत. तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा ही आलू पालकची रेसिपी, एकदम साधी सिंपल. इथं मी पहा लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि छान आपल्याला खालीच मिक्स करून घ्यायचे, पूर्ण घोटून घ्यायचं. तर बेसन पीठ घातल्यामुळं आपली भाजी एकदम छान लागते. आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. पहा, इथं आपले बटाटे जे आहेत ते पण आपण कट करून स्वच्छ धुवून ते पण छान तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यातच आपण मोहरी जिरेचा तडका देणार आहोत. आणि इथं पहा, ही आपली पेस्ट आहे. कांदा, लसूण, आलं, थोडी हिरवी मिरची आणि टोमॅटो अशी पेस्ट आपण तयार केलेली आहे. ती पण छान ग्रेव्ही आपण परतून घ्यायची आहे पेस्ट घालून. आणि पहा, आपलं तेल पण खूप छान सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग आपल्याला भाजी घालायची. तर आपण भाजीमध्ये पण तिखट घातलेलं होतं आणि पेस्टमध्ये पण थोडंसं लाल तिखट घातलेलं होतं. तर पहा, इथं आपलं आलू पालक किती छान झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागते भाजी. एक वेळेस नक्की ट्राय करा.